पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदम मंत्रमूलं गुरुर्वाक्यम मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मैवाहम् अहं ब्रह्म न चाहं ब्रह्मणा पृथक् नाहं देहो न मे देहा केवलोहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। या ग्रंथाचा हेतू दृक आणि दृश्य यामध्ये विवेक करणे असा आहे। या विवेकातून आपल्याला जन्म मरणाभाव रूप मोक्ष प्राप्त होईल, म्हणून आपण या ग्रंथाचे अधिकारी व्हावे आणि या ग्रंथाचा जो काही हेतू आहे त्या हेतूनुसार ते फल आपणाला प्राप्त हो अशी भगवान श्री आद्य शंकराचार्य यांच्या चरणी प्रार्थना करतो। त्यांच्याच कृपेने सुरू असलेला हा अभ्यास, या अभ्यासामध्ये आपण मागे 6 श्लोक अभ्यासलेले आहेत। 7व्या श्लोकाचा आपण अभ्यास करतो आहोत। 7वा श्लोक छाया अहंकार योरैक्यम तप्ताय पिंडवन्मतम तद अहंकार तादात्म्यात देहश्चेतन तामका। हा 7वा श्लोक आहे। 7व्या श्लोकातील पहिल्या चरणाचा आपण अभ्यास करतो आहोत। चिती छाया आणि अहंकार यांच्यामध्ये लोखंड आणि अग्नी यासारखा मिलाप आहे, यासारखा त्यामध्ये दोघांमध्ये संबंध आहे। म्हणून आपण पहिल्यांदा या चरणामधील दृष्टांताचा विचार केला होता। लोखंड आणि अग्नी, या लोखंडामध्ये जो अग्नी प्रवेश करतो हा अग्नी लोखंडाच्या रूपाला कधीही जाऊ शकत नाही, परंतु लोखंडाच्या रूपासारखं त्याला रूप आल्यासारखं वाटतं, तसा आकार आल्यासारखा वाटतो। खरं तर रूप तसं म्हणता येणार नाही, परंतु त्याचा आकार त्याला प्राप्त होतो। म्हणजे लोखंडाचे काही गुणधर्म अग्नीवर आरोपित होतात आणि अग्नी जो लाल बुंद आहे त्या अग्नीचे काही गुणधर्म लोखंडावर आरोपित होतात। म्हणजे एकमेकांचे गुण एकमेकावर आरोपित होऊन परस्परांमध्ये गुणांची देवाणघेवाण झाल्यामुळे आणि ती देवाणघेवाण अशा रीतीने झालेली आहे की खरं तर ते गुण दिलेलेच नाहीत, पण दिल्यासारखे वाटतात। म्हणून या देवाणघेवाणीला भ्रम किंवा अध्यास असं म्हणायला काही हरकत नाही। आणि म्हणूनच असा परस्परांमध्ये होणारा हा भ्रमात्मक व्यवहार, म्हणून याला अन्योन्य अध्यास असं म्हटलं जातं। चित्त आणि अहंकार यामध्ये सुद्धा असाच अन्योन्य अध्यास आहे। चित्तचे जे काही गुणधर्म असतील ते अहंकारामध्ये व्याप्त होतात आणि अहंकाराचे जे काही गुणधर्म असतील ते चित्तमध्ये व्याप्त होतात आणि त्यांचं मिश्रण हे लोखंड आणि अग्नी प्रमाणे आहे। अहंकाराचे काय काय गुणधर्म आहेत ते चित्तच्या ठिकाणी आरोप करणे आणि चित्तचे जे गुणधर्म आहे ते अहंकाराच्या ठिकाणी आरोपित करणे, हाच अन्योन्य अध्यास आहे, हाच भ्रम आहे। आणि या भ्रमामध्येच सर्व जगत आहे। पूर्ण जगाचं जगणं हे याच अध्यासामध्ये सुरू आहे।
अहंकार, या अहंकारामुळे स्थूल आणि सूक्ष्म शरीर खरे तर आहेत. अहंकार टिकला म्हणून सूक्ष्म शरीर टिकणार आहे. अहंकार टिकला म्हणूनच स्थूल शरीर तयार होणार आहे. जसा अहंकार असेल तसं स्थूल शरीर तयार होईल. आणि जेव्हा केव्हा स्थूल शरीर तयार होईल तेव्हा त्या स्थूल शरीरालाही आपण अहंकारच म्हणून संबोधू शकतो. म्हणून स्थूल शरीराला अहंकाराचा संबंध धरल्यामुळे स्थूल शरीरामध्ये सुद्धा चित्तचा अध्यास आहे. म्हणजे चित्तची व्याप्ती ही स्थूल शरीरापर्यंत सुद्धा आहेच. जशी अहंकारामध्ये चित्ती व्याप्त आहे त्याचप्रमाणे स्थूल शरीरामध्ये सुद्धा चित्ती व्याप्त आहे. म्हणून स्थूल शरीरामध्ये सुद्धा जो भ्रम आपण पाहतोय तो अन्योन्य अध्यासच आहे. म्हणजे चित्तीचे गुणधर्म स्थूल देहावर आरोपित करणे आणि स्थूल देहाचे गुणधर्म चित्तीवर आरोपित करणे, असा हा भ्रम आपण अनंत जन्मापासून घेऊन फिरतो आहोत. त्यामुळे सहजासहजी हा काही विषय आपला सुटणार नाही. अधिक ज्या समाजामध्ये आपण राहतो, ज्या लोकांच्या संगतीत आपण सदैव आहोत, ते या भ्रमाला सोडायला अजिबात तयार नाहीत. आणि त्यांच्या संगतीमुळे आपणही ते सोडू शकत नाही. असा फारच मोठा अवघड विषय आपला झालेला आहे. साधारणपणे जी माणसं आहेत ही सर्वजण या कैचीतच अडकलेली आहेत. कोणाला ह्याचा तपासही नाही की असं घडलंय म्हणून. कारण जे डोळ्याला दिसतंय तेच खरं वाटतंय. जसं आपल्या घरी सकाळी दुधाचं पाकिट आलं की आपल्याला डोळ्याला काय दिसतं? काय? चहा. दुधाच्या पॅकेटात चहा कसा दिसेल? काहीतरी विनोदात्मकच बोलतात. काय दिसतं तुम्हाला दुधाचं पाकिट आल्यावर? चहा दिसतो. काय दिसतं? माझा प्रश्न समजून घेण्यासाठी आधीचा लक्ष द्या. म्हणजे काय दिसतो? दूधच दिसतं. माझा प्रश्न समजून घ्या ना, मी काय म्हणतोय. प्रश्नच माझा चुकीचा दिसतोय. फॅन चालू करा, फॅन. त्यामुळे लक्ष नाही बरं का. 2 नंबरचं बटन दाब. 2 नंबर म्हणजे पलीकडून 2 नंबर. हा जमला. आता जमेल ना? काय दिसतं आपल्याला? लस्सी. दुधाचं पाकिट आल्यानंतर आपल्याला दिसतं दूध. पण काय असतं त्याच्यामध्ये? लस्सी. त्याच्यामध्ये काय असतं? दूधच असतं. बघा, अजूनही तुम्ही म्हणजे फारच भ्रमात आहात. काय असतं दूध त्याच्यामध्ये? काय असतं हे सांगू शकत नाहीये. काय सांगणार तुम्ही? तुम्ही पाणी म्हणू शकत नाही. दूध असू शकतं. दूध म्हणू शकत नाही, पाणी असू शकतं. एवढा मोठा भ्रम आहे ना. बरं, दुधाच्या ऐवजी ती पावडर असू शकते. खरं दूध नसेलच. ते वेगळ्या प्रकारे बनवतात ना दूध, भेसळ करतात ना. आपल्याला वाटतं हे काय आहे? दूध आहे. दूध समजून आपण त्याचा चहा करतो नाही का. त्यांचं म्हणणं आहे तर करू चहा. गरज पडली तर लस्सी पण करतो, हे की नाही. म्हणजे त्या दुधाचा आपण उपयोग करतो. आपण दूध समजून ते पितो. चहा करून म्हणा, लस्सी बनवून म्हणा, ते दूध समजून आपण त्याचा वापर करतो. सगळं संपतं, ते वापर होतो. पण आपल्याला माहीतच नाही की ते दूध होतं का पाणी होतं, का त्याच्यामध्ये युरिया टाकला होता, हे माहीतच नाही. मग कधीतरी कुठलं तरी कोणीतरी शोधतं आणि मग त्याला तो पेपरमध्ये देतो की अशा प्रकारचं दूध जे विकलं जात होतं त्याच्यामध्ये भेसळ होती. त्याच्यामध्ये दूध 10%च होतं, 90% भेसळ होती. आणि मग आपण म्हणतो अरे एवढ्या वर्ष आपण दूध जे वापरलं ते काय होतं? दूध नव्हतंच. हे कोणीतरी सांगतं, तिथपर्यंत तो भ्रम कळतच नाही. भेसळ, भ्रम तसंच आहे. हे शरीर जे आहे, या शरीरासोबत आपण शरीर घेऊन फिरतोय, पण ही भेसळ लक्षात येत नाही आपल्याला. कोणालाच माहित नाही ही भेसळ. साधू संत सारखे दाखवतात,
वर्तमानपत्रात द्यावं तसं ग्रंथरूपाने लिहून ठेवतात. लिहून ठेवलंय ते की भेसळे बाबांनो, खरं आणि कुडं असे शब्द आहेत ना, खरे आणि कुडे ह्यांची भेसळ आहे ही. आणि त्या भेसळीला खरे मानतायत. खरे कशाला मानतायत? भेसळी तरी खरं मानतात का? नक्की कशाला खरं मानतात? खरं काय हेच सांगपत्तच नाही. म्हणजे स्थूल शरीर जे आहे, या शरीराला आपण जर निरखून पाहिलं तर आपल्याला काय दिसतं? कोणाचंही स्थूल शरीर आपण पाहिलं, स्वतःचं बघा, जगातलं कोणाचंही बघा, स्थूल शरीर पाहिल्यानंतर काय दिसतं? काय दिसतं आपल्याला? स्थूल शरीरच दिसतं, दुसरं काही दिसत नाही. स्थूल शरीर पाहिलं की स्थूल शरीरच दिसतं, दुसरं काही दिसत नाही. त्याच्यात काय असेल का नसेल, काय भेसळ आहे का नाही हा प्रकारचं वाटत नाही भेसळ आहे की नाही, शंकाच येत नाही. शंकाच नाहीये कोणाला, म्हणून तर आरामात जगतायत. जे लोक आरामात जगतायत, सुखाने जगतायत, मजेत जगतायत, हे सगळे कसे आहेत? भेसळ न करणारे. जसं आपण दूध पित होतो ना, जसं दुधाचा आपण वापर करत होतो त्याप्रमाणे ते सगळे. अहंकाराचे जे काही गुणधर्म असतील त्या गुणधर्मासह स्थूल शरीर तयार झालेलं आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सगळे अहंकाराचे कोण आहेत? लेकर आहेत. मग स्थूल शरीरावरती येतात का नाही? दिसतो का नाही क्रोध स्थूल शरीरावर? हाताने कोणाला तरी मारलं म्हणजे कोण आलं बाहेर? क्रोध बाहेर आला, है की नाही? हाताने कोणाला तरी मारलं म्हणजे कोण बाहेर आलेला असतो? क्रोधच बाहेर आला असतो. हाताला काही मारता येतं का? नाही का? हाताला काही मारता येत नाही. पण हा जेव्हा बाहेर कोणाला तरी मारतो तेव्हा बाहेर कोण आलेलं असतं? क्रोध. म्हणजे अहंकारच स्थूल शरीराला प्रकट करतो. स्थूल शरीराच्या सगळ्या क्रिया तोच चालवतो. धर्मशास्त्र सांगता इथल्या चांगल्या चांगल्या क्रिया सोडा आणि वाईट वाईट क्रिया धरा. धर्मशास्त्र सांगतं चांगल्या क्रिया करत राहा आणि वाईट क्रिया सोडत राहा, असं धर्मशास्त्र शिकवतं. आणि ते फायद्याचं आहे. वेदांताला ते पोषक आहे, पण साक्षात उपयोगी नाहीये, पण पोषक आहे. म्हणून साधू संतांनी दोघांचा अवलंब केलेला दिसतो. पण कधी कुठपर्यंत हा एक प्रश्न असतो. असो, तर अहंकार त्याच्या लेकरांना पुढे स्थूल देहावर पाठवतो. अहंकारी आपण म्हणतो की हा मनुष्य फार अहंकारी आहे, फार क्रोधिष्ठ आहे, फार प्रेमळ आहे, फार दयाळू आहे, फारच विचित्र माणूस आहे. आणि त्याच्यामध्ये नुसतं एवढंच नाही, त्याला खरं समजतो. तो खरं समजून जगत राहतो. एखादा त्याला खरं समजून आयुष्यभर ते संपवण्याच्या प्रयत्नात जगत राहतो. एखाद्याला वाटतं मी क्रोधिष्ठ आहे आणि मरेपर्यंत तो क्रोध नाहीसा करण्यासाठी परमार्थ करतो. दयाळूपणा शरीरात निर्माण करतो, प्रेमळपणा शरीरात निर्माण करतो, यासाठी आयुष्यभर परमार्थ करतो. तो धर्म खोटा का खरा, तो भ्रम आहे का नाहीये ह्याचं काही धांगपत्ता नाही, त्याचा विचारच करत नाही. नुसता त्या धर्माच्या पूर्ततेसाठी व्यवहार सुरू आहे. अहंकाराचे जे धर्म आहेत त्या धर्माच्या पूर्ततेसाठी आपण जगतोय. आपलं जगणं जे आहे ते कशासाठी आहे? अहंकाराच्या पूर्ततेसाठी. आणि त्या अहंकारापोटी आपण महाराज काय म्हणतात, शास्त्र काय म्हणतं याचा विचारही करत नाही. आणि आपला अहंकार चालवण्यासाठी, टिकवण्यासाठी महाराजांच्या विरोधातही आपण जाऊ शकतो. इतकं सहज आहे, एकदम सहज आहे. शास्त्र, महाराज यांच्या विरोधातही आपण सहजपणे जाऊ शकतो. कशासाठी? अहंकार म्हणजे त्याचे जे धर्म आहेत त्या धर्माची पूर्तता करण्यासाठी. का असं का होतंय? असं का होतंय माहित नाही, पण ते आता त्याचा विचार करावा लागेल. तर हा जो अहंकार आहे त्याचे जे धर्म आहे त्या धर्मामध्ये चित छाया म्हणजे चिदाभास एकत्रित आहे. म्हणजे अहंकार, आपला जो अहंकार असतो त्या अहंकार काय असा स्वतःहून हे काही करू शकत नाही. अहंकार आणि त्याची सगळी लेकरं जड आहेत. ते सगळे काय आहेत? जड आहेत ते सगळे. आणि या सगळ्या जड असलेल्या अहंकाराच्या लेकरांना संपवायचं असेल तर त्यांचं खरं रूप ओळखावं लागतं. म्हणजे ते संपतील असं नाही, लगेचच संपतील असं नाही, पण त्यांचं खरं रूप ओळखायला लागलं की हळूहळू व्यवहार संपतो. जगामध्ये एक साधारण गोष्ट, एकदम स्पष्ट गोष्ट आहे, जेव्हा खरं कळतं तेव्हा व्यवहार संपतो. एक मनुष्य आहे, तो आपल्या घरी कायम येतो. काहीतरी निमित्ताने आपल्याला त्याचे आपले चांगले
ओळख आहे, आपल्या सगळ्या कार्यामध्ये तो सहभागी होतो, सगळं 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 आहे. आणि अचानकपणे कळतं की हा मनुष्य आपल्या घरातल्या बऱ्याच अपराधापर त्याने बऱ्याच चोऱ्यामाऱ्या केल्यात, त्याने आपल्या घरातलं बऱ्याच प्रकारे लुटलेलं आहे, चोरून नेलंय बऱ्याच गोष्टी. हे जेव्हा कळतं, उघड होतं, तेव्हा काय होतं, शहाणा मनुष्य त्याचा व्यवहार, शहाणा मनुष्य सांगतो, वेड्यांचं काय सांगता येत, शहाणा मनुष्य काय करतो, व्यवहार संपला का चालू राहील पुढे, व्यवहार संपतो. 2 मित्र आहेत, दोघं चांगले मस्तपैकी जगत असतात. अचानकपणे एकाला कळतं की हा दरोडेखोर आहे, खुनी आहे. शहाणा जर मित्र असेल तर काय करतो, व्यवहार संपतो. म्हणजे सत्य कळलं की व्यवहार संपत असतो कुठलाही. आता एखाद्याला टिकवायचंच असेल तो टिकवतो, त्याचं काही सांगता येत नाही. परंतु साधारणपणे व्यवहार कधी संपतो, आतमधूनच संपतो. तो एखाद्या माणसाचं खरं रूप पुढे आलं की तो व्यवहार, ज्या कारणाने आपण त्याची व्यवहार करत असतो, तो संपतो. दुसरा व्यवहार सुरू होईल, दुसरा व्यवहार सुरू होऊ शकतो किंवा पूर्णतः संपू शकतो, काही होऊ शकतं. जसं पूर्वी एखादा मला एक मनुष्य समजत असेल, साधारण माणूस आहे बाबा, आणि अचानक त्याने माझं एखादं चिंतन ऐकलं आणि त्याला लगेच वाटलं की हा महाराज आहेत, म्हणून पूर्वीचा जो व्यवहार आहे तो काय होतो, तो संपतो आणि दुसरा व्यवहार सुरू होतो. असंही होऊ शकतं. म्हणजे काही ठिकाणी काय होतं, व्यवहार, पण तो व्यवहार ज्या कारणाने त्याशी संबंध असतो तो संपतो आणि दुसरा सुरू होईल किंवा सगळंच संपेल, असं होऊन जातं. बरोबर की? तसं या अहंकाराच्या लेकरांचं, यांचं जर खरं स्वरूप लक्षात घेतलं, हे जड आहेत, यांच्या पूर्ततेमध्ये काही राम नाही, हे जर लक्षात आलं, त्यांच्याशी व्यवहार संपत जातो. त्यांचं खरं स्वरूप जर लक्षात घ्यायला लागलो तर काय होतो, व्यवहार संपतो. पण त्यांचं खरं स्वरूप लक्षात येणार कसं, ते खरे कसे वाटतात, अहंकार किंवा त्यामुळे निर्माण झालेलं शरीर हे खरं वाटतं, सत्य वाटतं, याचीच सत्ता वाटते, याची सत्ता वाटते. पण हा सत्ता जो नावाचा धर्म आहे, हा धर्म चितीचा आहे. सत्ता हा धर्म कोणाचा आहे, सत्ता, किंवा त्याला खाली येऊन आपण अस्ति म्हणतो. सत्ता खरं वर आहे, पण अस्तित्व हे आपल्याला कोणाचं वाटतं. आता तुमचं सगळ्यांचं अस्तित्व वाटतंय, म्हणजे कोणाचं वाटतंय, किंवा इथे व्यासपीठावर बसलेल्या महाराजांचं अस्तित्व वाटतंय, मग हे कोणाचं वाटतंय अस्तित्व, कोणाला आपण आहे असं समजतोय, शरीराचं अस्तित्व वाटतं. पण हा शरीराचं अस्तित्व नसून कोणाचं आहे. आता हे कसं, उदाहरणार्थ चिंतन चालू आहे आणि आता मी ह्याच्यातला गेला जीव निघून, आता हे शरीर इथंच आहे, मग तुम्ही म्हणाल का महाराज आहेत, तुम्ही काय म्हणणार, महाराज गेले म्हणणार का नाही, का म्हणणार आहेत. आता महाराज आहेत का नाहीत, आहेत. म्हणजे कोण आहे, शरीर आहे का महाराज आहेत. ह्याच्यातून जर मी निघून गेलो तर तुम्ही काय म्हणणार, आहेत का गेले. मग तुम्ही मला सांगा, ह्याला तुम्ही महाराज म्हणताय का त्याच्या आतमध्ये जो आहे त्या महाराज आहे. महाराज कोण आहे, म्हणजे सत्ता कोणाची आहे, अस्तित्व कोणाचं आहे, ह्याच्या आतमध्ये जो त्याचं अस्तित्व, पण वाटतं कोणाचं, स्थूल द्यायचं वाटतं. हाच मोठा भ्रम आहे. तुम्ही सुद्धा इथे जे बसलेले आहेत, मी समजतोय भुजबळ महाराज आहेत, राम देशपांडे आहेत, हे सगळे लोक आहेत असं समजतो. आता ते आहेत म्हणजे ते शरीर आहे का त्याच्या आतमध्ये असलेले ज्याचे अस्तित्व आहे ते आहे. त्यातलं ते अस्तित्व जे आहे ते शरीराशी कसं एक पावलेलं आहे, जसं अग्नी लोखंडाशी एक लूप झाल्यामुळे जशी स्थिती निर्माण झाली तशीच आता सगळ्यांची आपली स्थिती आहे. याचं खरं अस्तित्व नाही, हा खरं नाहीये, हे खरं नाही, पण अख्ख्या जगातले लोक याला खरं समजतात आणि सगळा व्यवहार करतात. सगळे जगातले सगळे, आणि आपणही तसंच करतोय. आणि ही चूक सोडायला कोणी तयार नाही. पण आम्ही ती चूक सोडली असं तुम्ही जर म्हणाल, तुमच्या फार मोठी जबाबदारी येणार. कारण मग जेव्हा अशी चूक आपण सुधारणार आहोत तेव्हा अनेक 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 अडचणी आपल्यासमोर उभ्या राहतील आणि त्या सोडवत जाणं यालाच पारमार्थ असं म्हणतात, नाही का. शरीराचं अस्तित्व नसून कोणाचं आहे, चितीचं अस्तित्व आहे. आणि रोग, क्रोध, कुठलाही प्रकारचा या शरीरावर दिसणारा विकार, विक्षेप हा चितीचा नसून कोणाचा आहे, शरीराचा आहे. एक तो सूक्ष्म असो किंवा स्थूल असो, पण तो शरीराचा आहे. दोघांचा कोणाचाही असेल. जो विकार दिसतोय, विकार, तो विकार कोणाचा आहे,
चितीमध्ये अजिबात विकार नाहीये. विकार जो आहे तो शरीराचा आहे, पण शरीराचा विकार कोणाचा वाटतो? चितीचा वाटतो. कारण आपण काय म्हणतो? मी प्रेमळ आहे. मी प्रेमळ आहे हा काय आहे? विकार आहे. मी विचित्र आहे, मी पापी आहे, मी पुण्यवान आहे, हे सगळं काय आहे? विकार आहे. आपण स्वतःला तेच समजतोय. तुम्ही काय समजता स्वतःला? काय समजताय? समजणं म्हणजे फक्त समजणं नाहीये, प्रत्यक्षात आचरणात काय हे महत्वाचं असतं. कारण काही लोक समजतील, महाराजांनी सांगितलं एवढं वाक्य लक्षात ठेवायचं, आपण विकार नाहीये, आपण निर्विकार आहोत, म्हणजे चित्ती आहोत असं आपण एखाद्याने ठरवलं. नुसतं त्याने ते लक्षात ठेवलं म्हणजे तो निर्विकारी होईल काय? अजिबात तसं होत नाही. काही लोकांना असं वाटतं आपण असं समजत जावं, रोज तसं समजेल. सकाळी उठल्यानंतर आठवण करू, रात्री झोपलेलं एकदा आठवण करू, झालं. दिवसभर विकारात गुरफुटून राहू. असं नाहीये. हे आचरणात येण्यासाठी जो प्रयत्न करावा लागेल तो केला पाहिजे, आणि ते प्रत्यक्षात आचरणात अनुभवात आणता आलं पाहिजे. सदैव अखंडपणे हे आपल्याला लक्षात घेता आलं पाहिजे. आपण निर्विकार आहोत. विकार अहंकाराचे आहेत आणि चिती मात्र विकार रहित आहे. चितीचे सगळे धर्म अहंकार आणि त्यामुळे निर्माण झालेल्या त्याच्या शरीरावर आपण आरोपित करतो, आणि याचे सगळे धर्म त्याच्यावर आरोपित करतो. आणि अशा परस्पर अध्यासामध्ये, परस्परामध्ये निर्माण झालेल्या आरोपामध्ये आपण याला वेगळं समजणं तर दूरच, हे दोन्ही एकच समजतो. म्हणजे या शरीरापेक्षा मी असं काहीतरी वेगळं अस्तित्व असेल असा विचारही काही लोकांमध्ये नाही. याच्यापेक्षा मी वेगळा आहे असं वाटतच नाही. जागा झाल्यापासून झोपेपर्यंत आपल्याला वाटतं हे म्हणजेच मी. म्हणजे अस्तित्व पण मान्य करतो आणि शरीर पण मान्य करतो. काय करतोय आपण? स्वतःला कोण समजतो? आपलं अस्तित्व, यालाच आपण मी समजतो, अधिक अस्तित्व पण मान्य करतो. म्हणजे यांचं जे मिश्रण आहे त्या मिश्रणाला खरं समजतो. म्हणजे उदाहरणामध्ये लोखंडालाही आपण खरं समजत नाही, अग्नीलाही खरं समजत नाही. पण लोखंडाने जेव्हा अग्नीचा स्वीकार केला त्यामुळे जो तप्त गोळा झाला, त्या तप्त गोळ्याला खरं समजतो. आपण लोखंडाला खरं समजत नाही, अग्नीलाही खरं समजत नाही, तर कशाला खरं समजतो? तप्त गोळा. तप्त गोळाच खरा वाटतो. मग तप्त गोळ्यामध्ये अग्नी आहे का लोखंड आहे? तप्त गोळ्यामध्ये खरं पाहिलं तर लोखंडही नाही ना अग्नी नाही. खरं पाहिलं तर दोन्ही पण आहेत, नाही का? पण आता तिथे भ्रम आहे, आणि त्या भ्रमाच्या ठिकाणीच जर आपण सत्यत्व देत राहिलो तर आपल्याला लोखंडही कळणार नाही आणि अग्नी कळणार. सत्यत्व कशावर आहे? भ्रमावर. म्हणजे तप्त गोळा हाच खरा असं जर एखादा समजू लागला तर त्याला लोखंड कळणार नाही आणि त्याला अग्नी कळणार नाही. कारण तो कशाला खरं समजतोय? तप्त गोळ्याला खरं समजतोय. त्याचप्रमाणे आपण अहंकाराला खरं समजू लागलो किंवा चितीला खरं समजू लागलो तर बरं आहे, तर ठीक आहे. पण तसं होत नाहीये. आपण काय करतोय? आपण अहंकार आणि चिती यांचं जे ऐक्य आहे त्याला खरं समजतोय. खरं कशाला समजतोय? त्या ऐक्याला खरं समजतोय. ते ऐक्य इतकं पक्क वाटतंय की त्याचा निवाडाच करता येत नाही, वेगळं करताच येत नाही. जसं दूध आणि पाणी वेगळं करताच येत नाही, लोखंड आणि अग्नी वेगळं करताच येत नाही, एकच वाटतात, एकरूप वाटतात. त्याचप्रमाणे शरीर आणि चिती वेगळी आहे असं आपल्याला वाटतच नाही. मी म्हणजेच शरीर. आता इथे चिती, मी या रूपाने चिती आहे. चिती म्हणण्यापेक्षा चित छाया, चित छाया जी आहे ही मी रूपाने येते. आपण जेव्हा म्हणतो मी, आपण शरीराला मी समजतो, तेव्हा हा मी जो आहे तो चिती छाया आहे. चिती छाया आहे. आपण जेव्हा म्हणतो मी, तेव्हा कोण आहे? चिती छायाला आपण म्हणजे शरीराला धरून आपण म्हणतोय, तेव्हा ती चिती छाया आणि शरीर यांचं ऐक्य अशा रीतीने आपण मी म्हणतोय. आपण मी कोणाला म्हणतो? आणि इतक्या सहजपणे, इतकं दृढ आहे आपलं हे, आणि आपल्या सभोवतालच्या लोकांनी इतकं दृढ केलंय ते की त्यांचे पाय धुवून पाणी प्या एवढं शिल्लक आहे. इतके उपकार आहेत त्यांचे आपल्याला बुडवण्यामध्ये. जन्माला आलो
तेव्हा ज्यांनी जन्माला घातलं त्यांनी हेच शिकवलं आपल्याला. काय शिकवलं? जन्माला घातल्यानंतर शिकवलं काय? की हे शरीर जे तू घेऊन आलास, हे शरीर आणि चिती किंवा चित छाया ही वेगळी आहे, हे तू लक्षात घे, असं शिकवलं आई बाबाने. काय शिकवलं मग? उलट या शरीराला अजून एक नाव दिलं. नको 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 ते धर्म याच्यावर आरोपित केले. तू ब्राह्मण आहेस, तू राम आहेस, असे नको 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 तेवढे काय लादता येईल तेवढे धर्म याच्यावर लादले. शरीराला तर आधी आहेच, आणि या भ्रमातून बाजूला काढण्याच्या ऐवजी याला अजून लोक जोडून दिली. याला काय केलंय? अजून ही तुझी बहीण आहे, हा भाऊ आहे, ही मावशी, हा काका, हा मामा, ह्याला जोडले. काय केले? जोडून टाकले. कोणी? ज्यांनी जन्माला घातलं त्यांनी. आणि हे आपले उपकारक आहेत. काय करताय आपल्यावर? हे काय केलंय आपल्यावर? उपकार केलेत त्यांनी. आणि त्याच्यानंतर जेवढे जोडले त्यांनी पण उपकार केले. त्यांनी हे आपलं शिकवलं आपल्याला की शरीराने तुम्ही वेगळे आहात. शिकवलं? त्यांनी शिकवलं नाही. साधू संतांनी शिकवलं काय? साधू संतांनी हे शिकवलेलंच नाही. साधू संतांनी हे शिकवलेलं नाही. शास्त्रामध्ये हे शिकवलेलं नाही. यांचं एकत्व आहे असं शास्त्र सांगत नाही. आणि हे यांनी सगळ्यांनी दृढ केलं तरी त्यांच्यात आपल्याला धन्यता वाटते. आपल्या बघा, आपण किती शहाणे आहोत. आपल्याला या सगळ्यांमध्ये धन्यता वाटते. काय म्हणजे माहित नाही, किती आश्चर्यकारक संसार आहे. त्यांच्यात धन्य झाल्यासारखं वाटतं. म्हणजे महाराजांकडे आले की एक दिवस थोडा क्षणच धन्य वाटतं, पण नंतर मात्र जर महाराजांकडे जास्त वेळ थांबायची पाळी आली आपली, तर आपल्याला काय वाटेल? नको नकोसं वाटतं. कधी घरी जातोय, कधी नातेवाईकात जातोय असं व्हायला लागतं. ज्यांनी ही चिज्जड ग्रंथी दृढ केली त्यांच्यामध्ये बरं वाटतं. याला काय म्हणतात? चिज्जड ग्रंथी. कसली ग्रंथी आहे ही? चिज्जड. चिज्जड म्हणजे चिद आणि जड यांचं, चिद आणि जड यांचं ऐक्य. चिज्जड ग्रंथी ज्याने दृढ केली त्यांच्यामध्ये धन्यता वाटते. नवल आहे. नवल नाही तर काय? जे चिज्जड ग्रंथी भेद करतील, भेद म्हणजे त्यांचा भेद दाखवतील, चिद आणि जड यांचा भेद लक्षात आणून देतील, असे आपल्याला पटत नाहीत. अशांमध्ये धन्यता वाटत नाही. आपण आपला जे काही असेल आपल्याकडे आहे नाही ते सगळं यांना देऊ. कोणाला देऊ? आणि शास्त्र असं सांगतं की साधूला किंवा हे जे कोणी चिज्जड ग्रंथीचा तुम्हाला विभाग करून दाखवतील, त्यांचं चिज्जड ग्रंथीचा नाश करून देतील, अशांना तुम्ही अख्खी पृथ्वी जरी दान केली तरी कमी आहे, असं शास्त्र सांगतं. पण आपल्याकडे दान करायला आपलं नाहीच आहे. काय देणार आपण? आपण काय देणार आहे असं काही लोक म्हणतात. आपल्या आमच्या काहीच नाही. आणि जे आहे ते मात्र कोणाला देणार? जे चिज्जड ग्रंथी दृढ करणार, जे एकदम ठाम करतील, अनंत जन्म आपल्याला फिरायला कारणीभूत होणार आहे, त्यांच्या सेवेमध्ये आपण रममाण आहोत. त्यांची सेवा करण्यामध्ये धन्यता वाटते. आता हे सगळ्यांना जर तुम्ही असे म्हटले की तुमच्या सेवा करण्यामध्ये आम्हाला काही राम नाही म्हणजे रामाची प्राप्ती नाही, तुमच्या सेवेमध्ये आम्हाला काही चिज्जड ग्रंथीचा भेद कळणार नाही, आम्ही तुमचा संबंध तोडतो, तर तुम्हाला कोण सोडील? सोडतील काय? सोडतील का नाही सोडतील? सोडतील का नाही सोडतील? सोडणारच नाहीत. मेंटल हॉस्पिटलमधून जर एक वेड्याने ठरवलं मी आता शहाणा होऊन बाहेर पडणार, तर किती वेडे त्याला म्हणतील जा आता तू शहाणा हो? किती म्हणतील? सगळे म्हणतील का हा चला डॉक्टरकडे ह्याला आपण याचे सगळे नीटनेटकं करून ह्याला जाऊ दे बाहेर, असं म्हणतील. ते उलट कोणी जर नवीन आला तर आनंद नाचायला लागतात. गेले कधी मेंटल हॉस्पिटलला? नवीन आला तर काय करतात? नाचायला लागतात. आणि कोणी बाहेर चालला जर चुकून तर हे रडायला लागतात, गोंधळ घालतात. ते अरे चालला आमच्यातला एक जण. तसंच आहे. जन्माला कोणी आला तर नाचायला लागतात, आणि कोणी मेला तर रडायला लागतं. त्यालाच म्हणतात हा वेड्यांचा बाजार. जन्माला आला म्हणजे आपल्यात आला, आणि मेला म्हणजे आपल्यातून गेला, म्हणून रडायला. ज्यांनी चिज्जड ग्रंथी दृढ केली त्यांच्यामध्ये कसली धन्यता मानता आहे? त्यांच्यामध्ये काय धन्य मानण्यासारखं? पण त्यांच्यातून आपण बाहेर पडायचं ठरलं तरी सुद्धा
त्यांच्यातून वेगळं निघायचं ठरवलं तरी सुद्धा ते शक्य होणं फार कठीण आहे. फार कठीण आहे ते, म्हणजे एवढं सोपं नाही. पण तरी सुद्धा तुम्हा सांगते वेगळे निघा, यांच्यातून वेगळे निघा. तुम्हा सांगते वेगळे निघा, वेगळे निघून संसार बघा. मग त्यांच्याकडे बघा, मग लक्षात येईल ते आपले उपकारक आहेत, आपले नातेवाईक आहेत, आपलं गोतावळा आहे का आपलं वाटोळं करणार आहे, हे लक्षात यायला लागेल. पण कधी लक्षात येईल? वेगळे निघाल्यावर लक्षात येईल. तिथपर्यंत नाही. तिथपर्यंत ते सगळे बरे वाटतील. जिथपर्यंत ते बरे वाटतात तिथपर्यंत तुम्ही वेगळे निघाले नाहीत म्हणून समजा. जिथपर्यंत यांच्यामध्ये तुम्हाला गोडवा वाटतोय तिथपर्यंत तुम्ही त्यांच्यातून वेगळे निघालेले नाही निघाले तरी कोण तुम्हाला बाहेर काढील? यम काढेल. मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगत असतो, माझं ऐकू नका. मी कुठे तुम्हाला आग्रह केलाय? 1 तास ऐकतात माझं लोक, 1 तासानंतर ऐकत नाही. मला चांगलं माहिती. 1 तास ऐकतात. किती तास ऐकतात माझं? म्हणजे ऐकतात असं दाखवतात. पण गोतावळ्यामध्ये फार मजा वाटते. अरे बाबांनो, चिज्जड जयंती दृढ करायला तेच कारण आहेत. ह्या शरीराचा बंध सोडणं फार सोपं आहे, यांचा बंध फार अवघड आहे. यांच्यातला गोडवा नष्ट करणं, कारण त्यांनी दृढ केला म्हणून, बाकी दुसरं काही कारण नाही. जे दृढ करणार नाहीत, जे शिथिल करतील, त्यांचे रोज पाय धरा. नातेवाईक असले तरी, कोणी असो तो. आपण ज्यांचा संबंध करतो बघायचं त्यांचे की हे आपले चिज्जड ग्रंथी दृढ करणार आहेत, म्हणजे अजून पक्क करणार आहे का शिथिल करणार आहे, असा विचार करायचा आतमध्ये. आणि मग त्याच्यानंतर ठरवायचं आपण काय करावं. ह्यांचे पाय धरावेत की ह्यांच्यामध्ये रममाण व्हावं का काय करावं. तप्ताय पिंडवत मतम म्हणजे चिज्जड ग्रंथी है ना. तप्ताय पिंडवन मतम, त्याप्रमाणे इतकं दृढ आहे, इतकं दृढ आहे की कधी सोडणार आहे, आपण करणार कधी आहे. मुळात मनुष्य जन्मात आले की लहानपणातच जन्माला आले की हे सुरू करायचं असतं, असं मदालसेने सांगून ठेवलं. मदालसेने काय सांगितलं? तू जन्माला आले की पाळण्यातूनच सुरुवात आहे तुझी. आपला 22-25 वर्षाचा घोडा होता तरी नाही, ते लहान आहे ना अजून, तो त्याला कसं कळन. मदालसा अशी नाही म्हणत, ती पाळण्यात घातली की त्याला काय करते तेव्हाच त्याला शिकवते की ह्याचा तुझा काय संबंध, हे वेगळं आहे, हे वेगळं आहे, हे लक्षात घे, आणि पुन्हा असं देह धारण करू नकोस, असं शिकवते. पाळण्यातल्या बाळाला जर शिकवता येतंय, आपण काय पाळण्यात आता नाही का? आता पाळण्यात थोडी राहिलो आपण. आता आपल्याला शिकायचंय ना, हे शिकलं पाहिजे. आणि आता नाही शिकलो तर पुढे कधी शिकणार? तरी झडझडवणी वाहिला निघ. झडझडवणी निघ म्हणजे पटकन निघ, अर्जंट, इमर्जन्सी, आणीबाणी. आणीबाणीचा काळ आहे, कारण मृत्यू हा पुढच्या क्षणाला आहे. म्हणजे यम आपल्या दारात आहे, फक्त तो वेळ पाहतोय त्याच्या हिशोबाने, आपल्या हिशोबाने. त्याची वेळ त्याने ठरवलेलं, ह्या वेळेस त्याचा विषय संपलेला आहे. त्याच्या आत आपल्याला सगळं आवरून बसायचं. पुढच्या शुक्रवारी आता काहीतरी करतो. एक असं मी मागे एक उदाहरण सांगितलं होतं. एक आमच्या ओळखीचे होते, घोगावमध्ये मंदिरामध्ये माझं पूर्वी दर आठवड्यामध्ये चिंतन असायचं विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये. ते यायचे लोक बरेच ऐकायला. त्यातले एक आमचे गुरुजी आले पाहायला. काय सांगतात बघूया आपण. चांगले व्यक्ती होती, वाईट नाही. माझे गुरुजी तर चिंतन ऐकलं. ते ऐकल्यानंतर ते फारच प्रभावित झाले की आपला व्यावहारिक दृष्टीने जो विद्यार्थी आहे हा चांगलं काहीतरी सांगतोय. आणि वयस्कर रिटायर्ड मनुष्य असल्यामुळे त्यांनी म्हटलं की मला आता हे सगळं लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणे. तर पुढच्या आठवड्यात आहे ना आपण बोलू ह्या विषयावर. काय करूया? पुढच्या वेळी तुम्ही आले की जरा आपण बसू आणि शांतपणे पुन्हा याच्यावर जरा अनुवाद करू. म्हटलं ठीक आहे. पुढच्या वेळेस आलो तर कळलं ते वारले. त्याच्यानंतर 2-3 दिवसात गेले. कुठला विचार आता काय? म्हणून वेळ नाही आपल्याकडे. सांगण्याचं तात्पर्य काय? आपल्याकडे वेळ नाही. चित आणि छाया म्हणजे चित छाया, आणि या चित छायेचं अहंकारीशी झालेलं ऐक्य, हे ऐक्य दृढ करणाऱ्या लोकांचा संग करू नका. हे सगळे लोक आपल्यासाठी खळ आहे. संग झाला तरी रममाण होऊ नका. त्यांच्यात आम्ही रममाण नाही असं स्वतःलाच निर्णय सांगू नका. तो सर्टिफाईड पाहिजे. आम्ही यांच्यात रममाण नाही बरं का, आम्ही अजिबात नाही. आम्ही आहे त्यांच्यात पण रममाण नाही.
हे असं आपणच आपलं ठरवू नये. एका अधिकारी एखाद्या व्यक्तीकडून त्याचा निर्णय करून घ्यावा. कोणी असो तो अधिकारी, तुम्हाला जिथे कुठे अधिकारी योग्य व्यक्ती वाटत असेल अशांकडून तो निर्णय करून घ्यावा की आम्ही यांच्यामध्ये रममाण नाही. म्हणजे कुठल्याही जड दृढ करणाऱ्या, चिज्जड दृढ करणाऱ्या पदार्थांशी आमचा काही रममाण होण्याचा हेतू नाही आणि आम्ही त्याच्यात रममाण नाही हे आपण सिद्ध करून घ्यावं. स्थूल शरीर हे जे आहे हे शरीर जड आहे. याचे सगळे धर्म आपण आपल्या स्वतःवर आरोपून घेतो. आपण काय करतो? ओढून घेतो, स्वतःवर ओढून घेतो. कोणावर? स्वतःवर, चिच्छायेवर. आणि चिच्छायेचे सगळे धर्म याच्यात मध्ये, आणि त्यांचं जे मिश्रण झालेलं आहे त्याला खरं समजतो. खरं कोणाला समजतोय? चिच्छायेला नाही. चित्त लांबच आहे. चिच्छायेला पण नाही, जडाला पण नाही. या दोघांना खरं समजत नाही आपण. यांचं जे मिश्रण झालंय त्याला खरं समजतो. ते वेगळं वेगळं करण्यासाठी राजहंसाची चोच पाहिजे. राजहंस तशी बुद्धी पाहिजे आपल्याकडे. तशी बुद्धी तयार झाली पाहिजे. तशी बुद्धी कशी तयार होईल? ज्याला धर्मशास्त्रातच नीट काय करावं कळत नाही तो या वेदांत शास्त्रामध्ये काय करणार? आधी साधारण माणसाला धर्मशास्त्राप्रमाणे नीट जगता आलं पाहिजे. काय खावं, कसं खावं, हे सगळे नियम शास्त्रात आहेत. श्रीमद भगवद्गीतेमध्ये सगळं लिहिलेलं आहे. काय खाऊ नका, काय खा, कसं राहा, कोणाशी संग करा, सगळं वर्णन आहे त्यामध्ये. का नाहीये? का काही खायला सांगितलं, कसंही राहायला सांगितलं नाही. त्याला नियम आहेत. काय साधकाला त्या गोष्टी फार बारकाईने सांभाळाव्या लागतात तरच आपल्याला इथपर्यंत येता येईल. यांच्या ऐक्याला खरं समजणं हा मोठा घात आहे. यांच्या ऐक्याला एक खरं समजतं. म्हणजे लोखंडालाही खरं समजत नाही, अग्नीलाही खरं समजत नाही, तप्त पिंड त्याला खरं समजतो. हे फार वाईट आहे. मग एखादा म्हणला तुला अग्नी देतो तर तो म्हणेल नको, मला अग्नीशी काही घेण्याचं नाही. एखादा म्हणला तुला लोखंड देतो तो म्हणे मला लोखंडाशी घेण्याचं नाही. मला कशाशी घेण्याचं नाही? तप्त पिंड. तू म्हणाले असं कसं काय? असं आहे का? हो असं आहे. बघा उदाहरण सांगू. तुम्ही एखाद्या माणसाचा स्वीकार करता. एखाद्या माणसाचा स्वीकार करता का? त्या माणसाचं प्रेत झाल्यावर त्या प्रेताचा स्वीकार करता. माणसाच्या प्रेताचा जो माणसाचा तुम्ही आधी स्वीकार केला होता, उदाहरणार्थ आपला मुलगा आहे, आपला पुत्र. आता या पुत्राचा आपण स्वीकार करतो. हा जो पुत्र आहे या पुत्राचा स्वीकार करतो का त्याच्या प्रेताचा? म्हणजे तो समजा मेला, त्याचा जीव गेला. आता त्याच्या प्रेताचा तुम्ही स्वीकार करता का करत नाही? करता का नाही करत? काय करता मग? त्याचं लगेचच त्याची सोडून टाकता, लगेच त्याचा विषय लगेच संपून टाकता. स्वीकारच करत नाही त्याचा तुम्ही. म्हणजे प्रेताचा आपण स्वीकार करत नाही, म्हणजे जड आहे ते जड आहे. बरं, जो गेला त्याचा स्वीकार करता? त्याचा स्वीकार करताच येत नाहीये, कारण तो गेला, तो कधीतरी आला होता. मग जो येणार आहे त्याचा स्वीकार करता काय? येणारा म्हणजे पुत्र उत्पत्ती जेव्हा केली जाते तेव्हा हा पुत्र माझ्या पोटी यावा म्हणून ती स्त्री किंवा तो पुरुष लग्न करतो काय? हा 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 कुठला चिती? फक्त चितीकडे बघू. आता जो गेला ना फक्त त्याच्याकडे बघू. जो गेला तो आला होता. मग जो आला होता त्या आल्या, तो जो येणार होता त्याच्याकडे लक्ष ठेवून यांनी लग्न केलं का दोघांनी? नाही, तसं नाही केलेलं. मग त्याचाही स्वीकार नाही केला. त्याचाही स्वीकार केला नाही जो येणार होता किंवा गेला, आणि शरीराचाही स्वीकार करत नाहीये. मग स्वीकार कोणाचा करता? आणि म्हणतात हा माझा पोरगा आहे. काय म्हणतात? महाराज आहे बघा आमचा मुलगा आहे बरं का. मी म्हणतो कसा काय याचा मुलगा? ही माझी आई आहे, हा माझा बाप आहे, ही बायको आहे माझी, हा माझा नवरा आहे. कसं सांगताय तुम्ही? म्हणजे कशामुळे सांगताय? कोणी शिकवलंय? कुठून शिकले ते? जे चिज्जड ग्रंथी दृढ असणारे त्यांच्याकडून शिकले ते. चुकीच्या लोकांकडून शिकून काही बडबडेल ना माणूस. आणि तसं बडबडतोय आपण. माता पिता बंधू बहीण इष्ट मित्र सज्जन सखा हे सगळं जे आपण म्हणतोय हे मुळात चुकीचं म्हणतोय. आणि एक नाही ना, सगळेच म्हणतात ना, म्हणून आपल्याला वाटतं तेच खरं आहे. कारण समूहाला किंमत असते नाही का? एखादा खरं बोलणारा माणूस आहे, खरं बोलतोय तो खरं बोलतोय,
आणि 100 लोक खोटी बोलणारी आहेत. आता जमाव झाला आणि तो खरा मनुष्य खरं सांगू लागला मोठ्याने, आणि 100 माणसं कशी आहेत? खोटी आहेत. आता मला सांगा, कोणाचं खरं ठरेल? खऱ्याचं खरं ठरेल का खोट्याचं खरं ठरेल? मग जो तिसरा कोणी जर नवीन आला, अजून एक नवीन जर आला, तो कोणाचं खरं मानावं त्याने? तो कोणाचं खरं मानेल? खोट्याचंच खरं मानेल. असंच झालेलं आहे. जो कोणी नवीन येतो त्याला हे सगळे मिळून काय शिकवतात? खोटं. जन्माला आल्या दिवसापासून खोटं शिकवायला सुरुवात केली आपल्याला. आपल्याला काही उपकार केलेले नाहीत आपल्याला कोणी, आपल्याला जन्माला घालून. आपल्या कर्माने जन्माला आलोय आपण, आणि जन्माला आल्यापासून चुकीचं शिकवत चालले, दृढ करत चालले, आणि तरी धन्यता वाटते. दोघांचाही स्वीकार करत नाही. चिती छायाचा पण करत नाही, आणि कोणाचा करत नाही? जडचा पण स्वीकार आपण करत नाही. आपण कोणाचा स्वीकार करतो? मग यांचं जे मिश्रण आहे, असा जो पुत्र आहे त्याचा स्वीकार करतो. एवढा भ्रम. म्हणजे दुधात पाणी टाकल्याशिवाय आपल्याला बरं वाटतच नाही. याचा अर्थ काय? एखाद्याला जर म्हणलंय बघा, चांगलं एकदम शुद्ध, अजिबात एक थेंब पाणी नसलेलं गाईचं दूध आहे, घ्या बरं, नको म्हणतात. काय म्हणतात? नको. किंवा म्हशीचं दूध आहे, नको म्हणतात. जरी शुद्ध दूध एखाद्याला दिलं, म्हणजे एकदम पाणी अजिबात थेंब नसलेलं, तरी त्याच्यात अर्धा ग्लास तरी पाणी ओततातच, नकोच येते, पचत नाही. ते शुद्ध दूध पाय होतं, पचतच नाही. मला वाटतं एकही स्त्री अशी नसेल इथं की शुद्ध दुधात पाणी नाही टाकत. तुम्हीच जर भेसळ करता तर बाहेर काय होत असेल? तुमच्यापैकी कोण आहे का दुधात पाणी टाकत नाही? कोणी आहे तुमच्यापैकी? कोणी? तुम्ही तर समजा दूध वापरत नसाल, पण स्त्रिया दूध तर घेतात का नाही? तुम्ही दुधात पाणी टाकता का नाही टाकता? खरं सांग, खोटं बोलू नका. टाकताच का नाही? काय टाकता बरं? काय गरज टाकायची पाणी? फार महत्वाचा विषय नाही तो. एक उदाहरण सांगतो मी, नाही तुम्ही एकदम टेन्शन आलं लोकांनी. काय महाराज पण फार नाही, आमच्या दुधापर्यंत काय तुम्हाला घेण्यात नाही. आम्ही एक अर्धाचं एक करतो, तुमचं काय अडचण आहे काय? नंतर उकळल्यावर पाणी उडून जाते. आता दूध उकळलं की पाणी उडून जातं ना, म्हणून आधी टाकलं तर काय फरक पडतो असं म्हणेल परत, आहे ना? म्हणूनच टाकतात ना पाणी. पचत नाही सत्य. तसंच आहे, हे पचत नाहीये. काय खरं पचत? तर आपण स्वीकार कोणाचा करतो? चित्तचा करतो, म्हणजे चित्त छायेचा करतो का जडचा करतो? कोणाचा स्वीकार करतो आपण? दोघांचाही करत नाही. आपण करतच नाही दोघांचाही, करणारच नाही. जड तर इतकं वाईट आहे आपल्यासाठी, जड आपण काही क्षणच सहन करतो. म्हणजे पुत्र मेला की त्याचं जे शरीर आहे आपण पाहतो, ते शरीर आपण किती काळ सहन करतो? काही तास, एखादा दिवस खूप झाला. त्याच्यानंतर सहनच होत नाही, ते आपल्याला करूच शकत नाही सहन. इतकं वाईट आहे जड, इतकं वाईट. जड आहे ना, इतकं त्रासदायक, ते सहनच होऊ शकत नाही. चित्तचा जिथपर्यंत, चित्त छायेचा जिथपर्यंत संबंध आहे आणि मिश्रण आहे, तिथपर्यंत ते बरं वाटतं. त्याच्यातही त्याच्यातला विकार जर प्रबळ झाला तरी सहन नाही होत. म्हणजे एखादी स्त्री एखाद्या पुरुषाला, म्हणजे नवऱ्याला, त्याची बायको चांगली वाटते. कुठपर्यंत चांगली वाटते? कुठपर्यंत चांगली वाटते? जोपर्यंत तिचं शरीर कृश झालं नाही. कृश होणं हा विकार आहे. स्त्रीचं शरीर कृश झालं की त्या पुरुषाला तिच्याविषयी काही वाटत नाही. का वाटतं काय? किंवा एखाद्या स्त्री एकदम सुंदर आहे दिसायला, नवीनच लग्न झालेलं आहे त्या मुलाचं, आणि काही कारणाने तिच्या चेहऱ्यावर उकळतं पाणी पडलं आणि चेहरा भाजला. आता आवडते का स्त्री? विकार झाला ना तो, विकार आला. आवडेल का? विकार लपवण्याचा प्रयत्न करतात सगळ्या स्त्री. आयुष्यभर काय करावं लागतं स्त्रियांना? सगळ्या आयुष्यभर विकार लपवण्याचा प्रयत्न करत राहावं लागतं. आणि शरीर हे विकारी असल्यामुळे विकार पाहतच. पुरुषही हेच करावं लागतं, पुरुषांना हेच करावं लागतं. विकार लपवल्याने विकार लपणार थोडीच नाही का? डागडोशी किती केली तरी ते उपयोग नाही, हे जाणारच आहे. याची हालत विकारमयच आहे. हा काय त्याला डागडुजी करत बसणार? स्वीकार
प्रेताचा करता येत नाही, विकारवान असलेल्या शरीराचा स्वीकार होत नाही आणि त्याच्यात असलेल्या चिती छायेचा पण स्वीकार होत नाही. दोघांचं मिश्रण तेव्हा व्यवहार होतो. म्हणजे अध्यासातच व्यवहार चालतो. व्यवहारासाठी काय पाहिजे? भ्रम पाहिजे. भ्रम आहे तिथपर्यंत व्यवहार. जेव्हा कळलं ही माझी बायको नाही तेव्हा विषय संपला. जेव्हा कळलं हे घरदार माझं नाही तेव्हा विषय संपला, संन्यासी झाला. केव्हा संन्यासी आहे? जेव्हा कळलं हे माझं नाही तेव्हा विषय संपला. अंतःकरणामध्ये ही अवस्था तयार झाली, आतमध्ये विषय संपला. मी आणि माझी आईची आठवण विसरले जायचे अंतःकरण पारता तो संन्यासी जाण निरंतर. तशी अवस्था तयार झाली की विषय संपला. हे लक्षात घ्या. ह्याला करायचं काहीच नाहीये, हे लक्षात घ्यायचंय. आणि लक्षात घेतल्यानंतर तसं आचरणात आपमतच होतं. पण लक्षात घेतलं नाही तर गडबड होते. एकदमच काही करता येणार नाही, हळूहळू हळूहळू आपल्याला हे करावं लागतं. तर स्वीकार कोणाचा केलाय आपण? प्रमुख विषय आपला काय? स्वीकार कोणाचा केलाय? ऐक्य म्हणून दिलेलं आहे. छाया अहंकार योर ऐक्यम. ऐक्यम, त्या ऐक्यमचा स्वीकार आहे. आणि ते ऐक्यम कसं आहे? तप्ताय पिंडवन मतम. ह्याच्याप्रमाणे त्याचं ऐक्य आहे आणि त्या ऐक्याचा स्वीकार आहे. ऐक्य सोडा. चुकीचं ऐक्य आहे का बरोबर ऐक्य आहे? ऐक्य जे आहे ते चुकीचं आहे का बरोबर आहे? चुकीचं आहे. ऐक्यामध्ये, ज्या ऐक्यामध्ये वाद होतात, ज्या ऐक्यामध्ये नाश होतो, ज्या ऐक्यामध्ये तोटा होतो, ते ऐक्य उपयोगाचं नाही. ज्या ऐक्यामध्ये काय होतं? नाश होतो, ज्या ऐक्यामध्ये तोटे होतात, ज्या ऐक्यामध्ये वाद होतात, अनेक अडचणी तयार होतात, ते ऐक्य उपयोगाचं नाही. उदाहरणार्थ, एखाद्या गावातले लोक म्हणतात आम्ही ह्या गावचे आहेत, मग शेजारच्या गावाचा म्हणतो आम्ही आमच्या गावचे आहेत. मग दोघांमध्ये काय होतो? काय होतो? वाद होतो. हे ऐक्य उपयोगाचं आहे. या देशातला म्हणतो आम्ही या देशाचे आहेत, त्या देशातला म्हणतो आम्ही त्या देशाचे आहेत. आता हे काय दाखवतात? ऐक्य. पण ह्या ऐक्य दाखवण्यात काय झालंय? वाद. असं ऐक्य काय उपयोगात? तसं चित छाया आणि जड या दोघांचं काय ऐक्य आहे. आणि ते ऐक्य दृढ ठेवणं, याच्यामध्ये काय होणार आहे? नाश होणार. कोणाचा? आपला. आपला नाश त्याच्यामुळे झालेला आहे. आपला नाश व्हायला कारण चित जड ग्रंथी. आपला नाश व्हायला कारण चिती छाया आणि अहंकारांचं ऐक्य दृढ ठेवणं, ते खरं मानणं. ते काय? खरं मानणं. हे खरं मानून तसंच जगत राहणं. याच्यामुळे आपण अनंत जन्म हेच करत राहणार आहे पुढे सुद्धा. तत् अहंकार तादात्म्य देह चेतन तामगात. कारण तुम्हाला आधी अहंकाराचा पुढे संबंध कोणाशी आहे? देह म्हणजे स्थूल शरीर. स्थूल शरीराशी काय त्याचा संबंध आहे? म्हणजे अहंकार स्थूल शरीराला तयार करतोय. आणि तादात्म्य म्हणजे ऐक्य. हे कसं आहे? फक्त आतमध्ये अहंकाराशी नसून स्थूल देहाशीच तादात्म्य आहे. स्थूल देहाशी तादात्म्य कसं आहे? तादात्म्य म्हणजे काय? चुकीचं ऐक्य. हे तादात्म्य कसलं आहे? चुकीचं ऐक्य आहे. जगातल्या सगळ्यांना सांगा की जिथे हे माझं नाही तिथे तू माझा कसा असशील, असं म्हणण्याची हिंमत करा. फक्त कोणालाही सांगायचं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे वाक्य बोलत राहायचं. कोणी म्हटलं ना की तुम्ही माझे आहात असं म्हटलं की त्याला म्हणायचं, मग कोणी असो, आई असो, बाप असो, बायको असो, नवरा असो, मुलं असो, कोणी असो, त्यांना म्हणायचं जिथे हेच माझंच नाही तिथं तुमचं कसं असेल? मग ते म्हणतील का हो चला बरोबर आहे बरं का, आता आपण याचं ऐका चला सगळ्यांनी, असं म्हणतील का? ते पहिलं आपल्याला कुठे घेऊन जातील? डायरेक्ट नाही द्यायचे, आधी मानसोपचार तज्ञ. आणि मानसोपचार तज्ञ का तुम्हाला जर घेऊन गेले तर तिथे तुम्हाला गोळ्या देतील का? तो मानसोपचार तज्ञ तुम्हाला गोळ्या देईल खायला. याचं डोकं गेलं कामातून. खरं त्याचं डोकं कामातून गेलेलं असतं. खरं काय झालेलं आहे? त्याचं पण डोकं गेलेलं असतं, कारण तो वेड्यांचा डॉक्टर आहे ना. वेड्याच्या इस्पितळामधला वेडा जर डॉक्टर असेल तर तो काही डॉक्टर आहे का?
ज्याला स्वतःचा मानस म्हणजे काय माहित नाही, तो मानस उपचार तज्ञ आहे. ज्याला चिज्जड छाया, चिज्जडचा काही संबंधच माहित नाही, तो मानस उपचार तज्ञ. ह्याच्याकडे तुम्हाला घेऊन जातील, मग तुमचं काय होईल? बरोबर होईल सगळं. आमचे एक ओळखीचे सर आहेत, त्यांचं असंच झालं. त्यांचे आई वडील फार विठोबाचे भक्त, म्हणून नाव मुलाचं ठेवलं विठोबा. आई वडील विठोबाचे भक्त, वयाचे 100 वर्ष वगैरे जगले, पोराला चांगल्या रीतीने वाढवलं. आणि आता त्यांचं काहीतरी त्याच्या असेल का नाही, त्यांच्या पोटी जन्माला काहीतरी असेल. या दोघांचं चूक असेल किंवा त्याची चूक त्याचं बरोबर काहीतरी असेल. का ते दोघं वारकरी होते किंवा श्रेष्ठ दिसत होते म्हणजे पोरग चांगलंच निघेल असं काही सांगता येत नाही, कारण त्यांचाही काहीतरी पापाचा भोग असतो. आता नाव विठोबा, पितो दारू, नाव काय? आणि बरं त्याला म्हटलं की तू दारू पितो बा, तो म्हणे विठोबा दारू पित नव्हतं. हे तुला कोणी सांगितलं? कारण मदिरा प्राशन करून असं शास्त्रात दिसतंय. बरं आता काय झालं त्याची गडबड, की त्याला काही दिवसांनी असं वाटायला लागलं हे सगळं खोटं आहे आणि हे जगामध्ये काही राम नाही, असं त्याला वाटायला लागला आतून. आणि त्याचा सगळा संसारच डळमळायला लागणारच ना, कारण त्याला खरं लक्षात यायला लागलं ना. खरं लक्षात यायला लागलं की संसार डळमळला म्हणून समजायचं. संसार मस्त चाललाय समजलं की गेलेला आहे कामातून. म्हणून तुम्ही जेवढे श्रीमंत आणि एकदम गोरे गुमटे दिसता तेवढं समजायचं तुमचं वाटोळ झालेलं आहे. आणि जितकं तुमच्या शरीरावर उदासीनता दिसते तेवढं समजायचं तुमचं भलं झालं. जेवढं शरीरावर उदासीनता दिसेल तेवढं तुम्ही काय झालेले आहात, तुमचं भलं होतंय. आमच्या नानांकडे बघा आळंदीला, त्यांच्या चेहऱ्यावर बघितलं की तुम्हाला लगेच उदासीनता दिसते का नाही दिसत? कमी काही खोटं अतिशयोक्ती नाही करत ना. आणि त्यांची प्रगती सगळ्यांनाच मान्य आहे. असं बघून काही लोक बरंच चेहरा फाडून बसतात. महाराजांनी सांगितलं उदासीन राहायचं. फक्त महाराज दिसले की महाराज गेले असल्या उड्या मारायला लागतात. तर त्या सरांची जी आहे ना ती खरीच अवस्था तयार झाली. मी त्याला संसारात काही कळे नाही, राम नाही असं लक्षात यायला. मग बायको घाबरली, हे काय व्हायला लागलं यांना. ते सांगायचं काय मला काही खरं वाटत नाही, यात काय अर्थ नाही जगामध्ये, सगळं जगण्यातच अर्थ नाही. सगळी बायको घाबरली, सासू सासरे घाबरले, अमके घाबरले, तमके घाबरले, आई बाबाही घाबरले. त्यांनाही आपली नुसती नावाचे वारकरी गाळ्यात माळा घातली, आळंदी पंढरी वारी. खरं काय तत्व आहे काय ज्ञानदेवाने सांगितले काही घेण्याचं नाही. आपलं परंपरेने आली वारी म्हणून करत राहा, बाकी खरं काय माहिती नाही. ते सगळेच घाबरले. याला डॉक्टरकडे घेऊन गेले, मानसोपचार तज्ञाकडे. मानसोपचार तज्ञाने त्याच्यावर ट्रीटमेंट केली, त्याला खूप गोळ्या दिल्या वेगवेगळ्या प्रकारच्या. नंतर बरेच काय काय संगीत ऐकायला दिलं, अमकं केलं तमकं, बरेच प्रकार असतात. आणि चक्क तो काही दिवसानंतर बरा झाला. तो म्हणला सगळं जग मस्त आहे, जग जगण्यासाठीच आहे, जीवन सुंदर आहे, सगळं चांगलं आहे म्हणे, जगामध्ये काय वाईट नाहीये. उलट आपण आलोय ते मस्तपैकी सगळं ऐश्वर्य भोगायचं, सगळं मजा करायची, याच्यासाठी आपण आलोय. म्हणलं बरोबर. तो म्हणलं मग डॉक्टरचं औषध घेतलं. म्हटलं मला काय म्हणे, माझी अशी अवस्था झाली, आता कळलं हे मी त्यावेळेस चुकीचं होतं, आता काय डॉक्टर. आणि डॉक्टर खुश. म्हणलं केला का नाही बरा माणसाला? मी म्हणत म्हणलं बरा केला का पुन्हा वेगळावला. पूर्व सुकृत कधीतरी जागा झालं होतं ते गेलं का हे की नाही. असं होतं. अशी जगामध्ये विचित्र गोष्ट आहे. सगळे मिळून आपल्याला काय करणार आहेत, चुकीच्या दिशेला घेऊन जाणार. म्हणून आपण कुठे जायचं, आपण साधू संत सांगतात त्या मार्गाने जावं का नाही जावं हा आपला प्रश्न. अवघड आहे, कारण की आपण ज्या संसारात ज्या लोकांच्या सोबत राहतो हे सगळे विरुद्ध दिशेने चाललेले आहेत. ते मरणार आहेत आणि मरून पुन्हा 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 वेगवेगळी शरीरं धारण करणार आहेत. तुम्हाला ते करायचं असेल तर काहीच प्रश्न नाही, काहीच प्रश्न नाही, अडचण काहीच नाही. तुम्हाला ते करायचं असेल तुम्ही बिनधास्त जा. तुम्ही 3 पैकी एकच व्यवहार कराल. एक तर तामसी व्यवहार कराल म्हणजे नको ते कराल, किंवा एकदम चांगला व्यवहार कराल म्हणजे सात्विक कराल व्यवहार, म्हणजे काहीतरी भजन पूजन अमकं तमकं तीर्थयात्रा हे सगळं काहीतरी कराल, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला बरं वाटेल. किंवा मध्यम कराल, मिश्र, चांगलं वाईट यांचं मिश्रण, असं काहीतरी कराल. ह्याच्या पलीकडे काय कराल, एवढंच कराल. काय याच्यातून बाहेर यायचं असेल या सगळ्यातून तर तुम्हाला या अध्यासाचा विचार करावाच लागेल.
हा भ्रम लक्षात घेतलाच पाहिजे. काय भ्रम आहे? मुळात हे आपण नाही. जे जाणार आहे तो, जो जाणार आहे, जो आला तो तरी आपण आहे का? त्याचा अभ्यास करणं म्हणजे हा पूर्ण ग्रंथ आहे. आपण नक्की कोण आहोत? हे शरीर जे मी आहेत असं आपण समजतो ते मुळात ना चिच्छायेला मी म्हणतोय आपण, ना जडाला मी म्हणतोय. दोघांनाही मी म्हणत नाही. दोघांचं जे तादात्म्य आहे, ऐक्य आहे, त्याला आपण मी म्हणतोय. आणि तोच अहंकार धरून आपण जगामध्ये मिरवतो. इतकी दुर्दैवी गोष्ट असताना आपण आनंदात राहूच कसे शकतो? इतकं वाटोळं झालं असतं, अनंत जन्माचं वाटोळं आपलं झालेलं असताना आपण एवढं आनंदात कसं राहू शकतो? आपण कशात आनंद मानतोय? घर चांगलं असलं म्हणजे सुखी होतो वाटतंय. घर चांगलं म्हणून सुखी आहात, खायला चांगलं मिळतंय म्हणून सुखी आहात, सगळा गोतावळ्याशी चांगला संबंध आहे म्हणून सुखी आहात, गरजेपुरते किंवा जास्तच पैसे आहेत म्हणून सुखी आहात. नक्की सुख कशात मानताय? हे सगळं भुलवणाऱ्या गोष्टी, हे मायेचं कार्य. कारण माया आणि तिची उपाधी धारण केलेला ईश्वर, अविद्या आणि तिची उपाधी धारण केलेले जीव, हे तुम्हाला कधीही याच्यातून बाहेर येऊ देणार नाहीत. कारण आपला पशु मारावा असं कधीही कोणाला वाटत नसतं. का वाटत? फार जर्जर तुम्ही झाले तेव्हा म्हणतील मेलेला. जिथपर्यंत तुमचा उपयोग आहे तिथपर्यंत तुम्हाला जवळ करा. ज्या दिवशी उपयोग संपला त्या दिवशी काही संबंध नाही तुमचा नामचा, आहे की नाही? म्हणून आपण काय करावं? सावध व्हावं. सावध होऊन हे लक्षात घ्यावं की आपण जो भ्रम करून बसलो तो भ्रम कसा काढता येईल. आता इथे कसा काढता हे दिलेलं नाही, पण या ठिकाणी दिलंय की छाया अहंकार म्हणजे चिती छाया आणि अहंकार यांचं ऐक्य आहे. ते ऐक्य तप्ताय पिंडवन्मतम म्हणजे तापलेल्या गोळ्यासारखं आहे. तापलेल्या गोळ्यालाच खरं मानतो, ना लोखंडाला खरं मानतो, ना अग्नीला खरं मानतो. अशी जी दशा आहे त्याचप्रमाणे ना शरीराला खरं मानतो, ना चिती छायेला खरं मानतो. तर यांचं जे मिश्रण आहे, यांचा जो तादात्म्य आहे, त्या तादात्म्य युक्त असलेल्या माणसाला आपण खरं मानतो, किंवा त्या शरीराला, तशा रीतीने असलेल्या शरीराला आपण खरं मानतो. आणि असं मानून आपण जगामध्ये जगत राहतो. आणि असंच जे आपलं वावरणं आहे, हे वावरणं सत्यत्वाने दृढपणे असल्यामुळे याच्यातून आपल्याला काहीतरी मार्ग शोधावा लागेल. याच्यातून काहीही करून बाहेर पडायला पाहिजे. तर आपला हा तद अहंकार तादात्म्यात देह चेतन तामगात म्हणजे हे दुसऱ्या चरणाचा सुद्धा आपण याच्यामध्ये अभ्यास करत आलेलो आहे. कारण जसा अहंकार आहे तसा शरीराशी हा संबंध असल्यामुळे देहाशी तादात्म्य यालाच म्हणतात. तर तुम्ही देह तादात्म्य सोडा असं जे म्हणणं आहे शास्त्रात सांगतात की काय करा? तादात्म्य अध्यास आपल्याला संपवायचं आहे, तादात्म्य सोडायचंय. तादात्म्य सोडणार म्हणजे काय करणार? पहिले हे पृथकपणे लक्षात घ्या. आणि हे लक्षात घेण्यासाठी जे दृढ करतायत त्यांचा संग थोडा. कारण एखादा मनुष्य अस्वच्छ आहे आणि त्याला आपण आंघोळ घालतो, त्याला चांगले व्यवस्थित आंघोळ घालतो आणि त्याला चांगले कपडे देतो, स्वच्छ धुवून एकदम नीटनेटकं करतो. मग छोटं पोरग म्हणा, आणि ते पोरग पुन्हा जाऊन उकरड्यावर लोळतंय. आता किती वेळा करणार तुम्ही तसं? मग त्याला किती वेळा आंघोळ घालणार त्याला? किंवा चिखलातच लोळायला लागलं सारखंच, एकदा घालाल, दोनदा घालाल, 5 वेळा घालाल, 10 वेळा, नंतर काय करणार? पोटचं लेकरू असेल तर 10 काय 20 वेळा घालील, पण शेजारचं लेकरू असेल तर मग एकदा तरी घालाल काय? घालणारच नाही. तसं आहे, साधू संत जे आहेत यांनी पोटच्या लेकराप्रमाणे आपल्याला जरी धरलं तरी किती वेळा आंघोळ घालत राहणार ते आपल्याला, नाही का? पोटच्या लेकराप्रमाणे जरी साधू संतांनी आपल्याला मानलं आपलं, आणि आपण त्यांना म्हणलो तुम्ही संत मायबाप असं म्हणलो आपण, आणि आपण लोळत राहिलो, उकरड्यावर लोळत राहिलो, चिखलात लोळत राहिलो, तर ते किती वेळा आंघोळ घालायचे आपल्याला? मुळात ते आपल्याला मायबाप समजतात का नाही माहित नाही, आपण त्यांना समजतो का नाही माहित नाही, आपण समजत असलो तरी ते आपल्याला मायबाप ठरतात की नाही माहित नाही. मग ते आपल्याला कशाला स्वच्छ करत बसतील? हे फारच कठीण. म्हणून सावध व्हा आणि स्वतःला मलिन करून घेऊ नका. हा मळ स्वतःवर चढवू नका. चढलेला आहे तो धुण्याचा प्रयत्न करा, दृढ करत नका. हे दृढ करत राहिले तर काही उपयोग नाही. आणि हे माझं जे बोलणं आहे ते फक्त 1 तासापुरतं मर्यादित आहे. इथून पुढे तुम्हाला उरलेले कितीतरी तास
जे चिज्जड छाया, चिज्जड ग्रंथी यांची दृढता असलेले आणि करणारे आहेत त्यांच्यामध्ये घालवायचे. त्याच्यामुळे काहीतरी असं साधन करत राहा जेणेकरून हा विसर पडणार नाही. जास्तीत जास्त योग्य साधनांचा अवलंब करत राहा जेणेकरून योग्य साधन म्हणतो. कारण साधनं खूप भयंकर आहेत. कारण अशी काही साधनं आहेत की जी चिज्जड छाया काय करेल, चिज्जड ग्रंथी काय करेल, दृढ करणारी पण साधनं आहेत. त्याचा काही उपयोग नाही. ते धर्मशास्त्रात मध्ये काही आहेत, काही बाहेर काढणारे, काही प्रवृत्तीपर आहेत, काही निवृत्तीपर, काही प्रवृत्तीपर धर्मशास्त्रात. त्यामुळे आपल्याला अशा योग्य साधनांचा अवलंब केला पाहिजे आणि याच्यातून बाहेर पडलं पाहिजे. अशा रीतीने आपण या 7व्या श्लोकाचा अभ्यास केलाय. 7व्या श्लोकामध्ये छाया आणि अहंकार म्हणजे चिदी छाया आणि अहंकार यांचं ऐक्य सांगण्यात आलेलं आहे. हे ऐक्य तप्ताय पिंडवन्मतम म्हणजे तापलेल्या लोखंडाच्या गोळ्यासारखं आहे असं सांगण्यात आलेलं आहे. आणि तद अहंकार तादात्म्यात देहश्चेतन तामगात या दुसऱ्या चरणामध्ये सांगितल्याप्रमाणे हाच अहंकार पुढे देहाला निर्माण करत असल्यामुळे त्या देहाला सुद्धा आपण एक प्रकारे अहंकारच म्हणू शकतो. त्या देहामध्ये सुद्धा ही चित छाया त्या लोखंडामध्ये शिरलेल्या अग्नीप्रमाणे प्रवेश करते आणि जसं लोखंड आणि अग्नी यांचं ऐक्य जाणवतं तेच खरं वाटतं, त्याप्रमाणे शरीर म्हणजे स्थूल शरीर आणि चितिछाया यांचं ऐक्य खरं वाटतं. मुळात यामधला जो सूक्ष्मपणे भेद आहे, हा भेद कसा आहे, त्यांचं ऐक्य खरं का ते वेगळे खरे का अजून दुसरंच काहीतरी खरं आहे, याचा विचार आपल्याला करत राहणे आहे. यासाठी पुढे सुद्धा आपण या श्लोकानंतर हाच विषय पुढे अभ्यास करणार आहोत. तर या ठिकाणी आपण हे नक्की लक्षात घ्यावं की आपण जे काही चिज्जड ग्रंथी दृढ करत अनंत जन्मापासून भटकत आलो तिथे त्याला कुठेतरी पूर्णविराम देणं गरजेचं आहे. कुठेतरी आपल्याला त्याला थांबावं लागेल. हा जन्म जर आपण वाया घालवला तर पुढे मात्र कधी आपल्याला मनुष्य जन्म मिळेल याची काही शाश्वती नाही. म्हणून कोणाचाही विचार न करता शास्त्र काय सांगतं, योग्य सद्गुरू काय सांगतात यांचंच ऐकावं, बाकी कोणाचं ऐकावं नये. सुळावर जायची वेळ आली तरी सुद्धा. असं जर आपण लक्षात घेतलं तरच आपल्याला याच्यातून बाहेर पडता येईल. या दिशेने आद्य शंकराचार्यांचं जे काही मनोगत आहे, त्यांनी जे काही सांगितलेला गुप्त बोध आहे तो आपणा सर्वांना उघड हो यासाठी जे काही आपणा सर्वांवर कृपा असणं अपेक्षित आहे, यासाठी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. त्यांच्याच कृपेने निर्माण झालेले चिंतन त्यांच्याच चरणी अर्पण करून येथेच पूर्ण विराम देतो. पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय.